बिन पूछे मेरा नाम और पता और कदम। नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तेव्हा आपण गेन सिटीमध्ये होतो आणि ती सिटीसुद्धा तुम्हाला सर्वांना खूप आवडली. आणि आज आहोत आपण बेल्जियममधल्या ब्रूज सिटीमध्ये आणि ही सिटीसुद्धा खूप फेमस आहे. ती फेमस याच्यासाठी झाली, तुम्हाला माहिती आहे PK मूवी आला होता तर त्या एका सॉन्गची जी शूटिंग आहे इथे ब्रूजमध्ये झाली होती. आणि जेवढे स्पॉट आहे जे सॉन्ग शूट झालं होतं तर ते स्पॉट मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मला सुद्धा ते स्पॉट बघायचे आहे आणि आम्ही सगळे नेहमीसारखं तयार झालेलो आहोत. मी सुद्धा छान तयार झालेली आहे. आज छान ड्रेस घातला मम्मीने हा एकदम, आणि ते परिबेला सुद्धा रेडी झालेल्या आहेत. तर चला आता आपल्याला जायचं आहे आणि ही जी ब्रूज सिटी आहे आपल्याला फिरायची आहे. आणि जशी घेन सिटी खूप जुनी आहे, ही सिटी सुद्धा खूप जुनी आहे. इथले घरे पण खूप जुने दिसतात, पण तिथे ना थोड्या मोठ्या बिल्डिंग्स होत्या. इथे छोट्या छोट्या थोड्याशा 2 फ्लोअर्सच्याच आहेत. आणि आपण गेन सिटीमध्ये बघितलं भरपूर जण सायकलिंग करत होते, पण त्यापेक्षा या ठिकाणी जास्त सायकलिंग करताना दिसते आम्हाला. ज्यांना असं सायकलिंग करायला खूप आवडतं किंवा चालायचं नसेल, कार ड्राईव्ह करायची नसेल तर मग त्यावेळेस असं सायकलिंग इथे रेंटवर मिळत असते मला असं वाटतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे का इथून UK 2 तासाच्या अंतरावर आहे बाय कार. पण एवढंच आहे, तिथे जाण्यासाठी तुमच्याकडे ना विजा असणं गरजेचं आहे UKचं, तरच मग तुम्ही कार ड्राईव्ह करून जाऊ शकता आणि UK जे आहे ते फिरू शकता. भरपूर UKच्या कार्स दिसल्या आपल्या इकडे. म्हणजे ते लोक काय करतात, इथून ना नेदरलँड्स पण जवळ आहे, मग ते काय करतात ड्राईव्ह करून येतात, मग बेल्जियम बघतात, त्याच्यानंतर नेदरलँड्स बघतात, मग आजूबाजूच्या ज्या कंट्रीज आहेत त्या पण कव्हर होऊन जातात नाही, लाईक जर्मनी, फ्रान्स असं. आणि हा व्ह्यू एकदम पोस्ट कार्ड सारखा दिसतोय. ते पोस्ट कार्ड वरती फोटोज असतात ना, सेम तसं दिसतं इकडे. सॉन्गमध्ये ते दोघं चालतात ना, तर त्याची शूटिंग या स्ट्रीटवर झाली होती. तुम्हाला ती क्लिप दाखवते म्हणजे लवकर तुम्हाला असं क्लिक होईल. 4 कदम बस 4 कदम. चला खूप सुंदर सुंदर स्पॉट आहे इथे, त्यामुळे मग एका सॉन्गची शूटिंग त्यांनी केलेली आहे. वेगवेगळे अँगल्स घेतलेले आहे. आणि तुम्हाला अनुष्का शर्मा दिसत असेल, ती पण सायकलिंग करत होती, म्हणजे सायकलिंग पण करत होती, सायकल घेऊन जात होती. दिल को मेरे छू जाएगा. आणि सुशांत सिंग राजपूत बोटने पण असं जातो, तिथे कनाल आहे ना, तर त्या बोटमध्ये पण बसतो आणि मग जातो आणि गाणं गातो. आता आपल्यासोबत नाही आता ते, पण आठवणी आहेत. हाच तो कनाल होता जो सॉन्गमध्ये यूज केला होता, म्हणजे बोट येत होती आणि याच कनालच्या खालून अशी जात होती. ते तिकडनं शूट केलं असेल त्या साईडने नाही का. हे बघा असं आणि नेमकी बोट पण आहे बघा. आपण तर मग गेन सिटीलाच आहे ना बोट राईड केली होती, बघितलं. पण इथे पण आहे ना बोट राईड होत आहे. परी बघते ती. पण इथे एक गोष्ट मला जाणवत, तिथे तर आपण इन्फॉर्मेशन घेतली, पण इथे ना जेव्हा बोट राईड करतो ना तर खूप सारी ग्रीनरी आहे. आणि तिथे समोर पण आहे बघा एक असा ब्रिज आहे, तर तिथून ते अँगल घेतला होता, म्हणजे तो अँगल घेतला होता.
सीटवरती पण काही शूटिंग झाली होती. हो हा जो पूर्ण एरिया आहे त्यामध्ये छोटे छोटे पार्ट्स घेतले होते, त्यामुळे आपण एक्झॅक्ट दाखवू नाही शकत, पण इथेच ऑलमोस्ट शूटिंग झाली होती. काही स्पॉट्स आहे जे एक्झॅक्ट आपण दाखवू शकतो. जो कॅसेलच्या समोर ते बसले होते दोघं, तो दाखवू. आणि जे कलरचा जो स्ट्रीट होता आपण पुढे दाखवूया. ठीक. आणि गर्दी पण आज भरपूर आहे, संडे. हो ना. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आम्ही बेल्जियम चॉकलेट ट्राय केले होते. आज आम्ही बेल्जियम वॉफल्स ट्राय करणार आहोत आणि बेल्जियम जे फ्राईस आहे ते पण खूप फेमस आहे, ते पण आम्ही ट्राय करणार आहोत. आता मम्मी तर बेल्जियम वॉफल्स तर फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे. नॉर्मल चॉकलेट्स वगैरे तर मी दरवर्षी घेऊन जाते आणि जे चॉकलेट्स आम्ही घेऊन जातो ते बेल्जियम चॉकलेट्सच असतात आणि स्विस चॉकलेट्स पण असतात. ते मिक्स आम्ही घेऊन जात असतो. युरोपमध्ये स्विस आणि बेल्जियन चॉकलेट्स फेमस आहे, तर आम्ही त्याचे मिक्स घेऊन जातो, म्हणजे दोन्ही ट्राय करता यावं म्हणून. तर चांगले वॉफल्स वरती जे टॉपिंग्स आहे इथे छान आहे. छान आहे. क्रीम विथ इथे आहे कोकोनट आणि माचा आणि बाहेरच त्यांनी रेट पण लावले आहेत. हो. ओके. आम्ही वॉफल्स घ्यायला थांबलो आहोत इथे आणि प्रत्येकाचे चॉईस वेगळे आहे. आम्ही त्यानुसार घेतलेलं आहे आणि ते आता फ्रेश बनवून देत आहे आम्हाला. ते चांगलं वाटलं. नॉर्मली काय होतं, बनवून देतात आणि नंतर मग गरम करतात, बनवून ठेवलेले असतात आणि मग गरम करून देतात. पण इथे ते फ्रेश बनवत आहे. तर दाखवतो तुम्हाला. आपण बाहेर उभं राहायचं. हो चल. इथे चाय पण आहे, पिंक चाय पण आहे तिथे. पिंक चाय. आजूबाजूला इथे मस्त शॉप्स पण आहे. मम्मी म्हणते पीके मूवीचीच अशी फिलिंग येते नाही का. ते गाणं आमचं म्हणजे बघतोय ना तर असं वाटतं अरे हा ते शूटिंग झालं असेल आणि ते फील करतोय आपण. असं वाटतं. इथे पिंक सायकल पण आहे. अशी होती ना, अशी सायकल होती. अशाच्या बसली होती, सायकलिंग करत होती. थँक्स. ते बघा ते फ्रेश बनवत आहे वापस. तर मी 2 बनवले तुम्ही, अजून 2 दुसऱ्या राऊंडला. गाडीने सुद्धा तुम्ही सिटी टूर करू शकता. जपान ऑल लँग्वेजेसमध्ये आहे. त्यांच्याकडे ऑडिओ गाईड असते, ती डिफरंट लँग्वेजेसमध्ये आहेत. आता तुमचं येईल बेल. ओके. परीने घेतलं आहे मार्शमेलो विथ चॉकलेट. बेलाचा आहे मार्शमेलो विथ व्हिप क्रीम. येस. आणि आमचं आहे व्हिप क्रीम विथ स्ट्रॉबेरी. वाव, बेलाचं तर किती भारी आहे. बेसायला तर नाही आहे. आपण बसूया पुढे पुढे असं नाही ते बसायला. आपण बसूया. तू पण मी थांबते खायला कारण थोडंसं गरम आहे. खूप फ्रेश असं एकदम छान मस्त असं टेस्टी वाटतंय ना. आणि गरम आहे ते चॉकलेट. पाडू नको बेला. गरम आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय बाय. या थँक्स. कनाल इथे आम्ही बसलो आहोत आणि समोर ब्रिज आहे, तर तो सुद्धा एक सीन घेतला होता. धीरे डराए तो जाकर फलक पे चांद सजा देंगे. वॉफल ट्राय करतोय. जस्ट खाली आले मी, आम्ही तिथे बसलो होतो आणि इथून तुम्हाला जवळून दाखवते. किती जवळ दिसतंय ते, किती सुंदर. खूप सारी इथे घोडागाडी आहे म्हणजे कॅरेज. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते मी तुम्हाला. चला, म्हणजे या घोड्यांच्या बाबतीतच आहे. तर इथेच थांबतात, त्यांचा पॉईंट इथंच आहे. ज्यांना ही राईड करायची असेल तर मग
तुम्हाला असं फिरून परत याच ठिकाणी थांबवतील. ते इथे घोड्याचं जे स्टॅच्यू बनवलेलं आहे ना, ॲक्च्युली घोड्यांना पाणी पिण्यासाठी हे बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा, त्यांना पाणी पिण्यासाठी हे सगळं असं करून ठेवलेलं आहे. इथेच थांबतात, पाणी पितील आणि मग हे म्हणजे चांगलं वाटलं मला नाही का, स्पेशल त्यांच्यासाठी हे करून ठेवलं. ठीक आहे, तर ह्या ब्रिजला आपण थोडं दाखवायचं का? हो चला इथे जाऊ. मस्त, इतकी छान एकदम हॅपनिंग वाईब आहे इथे आल्यानंतर. हे चर्च आहे आणि 1776 मधलं आहे. खूप जुनं आहे. हो, आणि मग 350-400 वर्षापूर्वी. पण इथला जो कनाल आहे हा थोडा नॅरो आहे. तो जो आपण बघितला होता ना, तो थोडा ब्रॉड होता, वाईड होता. हो, चल बेला ये. चला जाऊया पुढे. Potessi acolo, bere zvane. Bere zvane. Okay, so legend, Bruges is a very small lake. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, हा जो छोटासा टाउन आहे त्याला रोमॅन्टिक टाउन सुद्धा म्हणतात. हे ब्रुजेस टाउन. ब्रुजेस टाउन. हो, अजून एका सुंदर स्पॉटला जाणार आहोत आपण आणि तिथे शूटिंग झाली होती. पॉसिबल झालं तर आम्ही रिक्रिएट करू. चला. आणि तो सायकल घेऊन चालण्याचा जो पार्ट आहे ना, वेगवेगळ्या स्ट्रीटवर गेलं होतं. एक अगोदर स्ट्रीट दाखवलं, हा एक स्ट्रीट होता, इथे थोडंसं शूट झालेलं आहे. हा जो ब्रिज आहे हा तरी थांब एक मिनिट 1634चा आहे. किती जुना आहे, किती मजबूत पण आहे. इथून सुद्धा बोट जातात. एवढं नसतं आहे तिथे. हो ना, किती छोटं आहे तरी बोट जाते बरोबर. त्यांना सवय बेला किती जुने चल परी बेला असं वरती चालेल. आपण आलो. ये बसण्यासाठी बाबू.
चर्च बघा किती सुंदर आहे आणि इथे हा पूर्ण जो स्क्वेअर आहे तो पण किती छान आहे. हा जो स्क्वेअर आहे हा ब्रूस स्क्वेअर आहे. इथे वेगवेगळे रेस्टॉरंट आहे आणि अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं का इथे ते सॉन्गची शूटिंग झाली होती, पण त्या मूवीमधलं एक सीन इथे शूट झालेला आहे. हे समोर तुम्हाला व्हाईट कलरचं हे दिसते ना तुम्हाला, आणि समोर तुम्हाला स्टेज दिसत असेल तर त्याच ठिकाणी तो सीन शूट झालेला आहे. तर अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंग राजपूत आहे, या दोघांचा सीन इथेच आहे. दोघांना पोएम ऐकायची असते आणि ती पोएम अमिताभ बच्चन आहे ना त्यांच्या वडिलांची आहे, तर ती चालू असते आणि ते दोघंही लेट होऊन जातात. त्यांना तिकीटच मिळत नाही आणि तिकीट एक असतं तर ते जे वयस्कर असतात ना तर ते घेऊन निघून जातात. ते दोघांचं भांडण होतं की मला तिकीट पाहिजे आणि तो तिसराच कोणीतरी घेऊन जातो. कोणीतरी येऊन ते तिकीट घेऊन जातं, पण मग ते दोघांना एकदम असं वाईट वाटतं आपल्याला तिकीट मिळालं आणि आपल्याला पोएम ऐकायची होती. तर तो पूर्ण जो सीन आहे ना या स्टेप्सवरच झाला होता. वो भी बिना रटे हुए किसको चाहिए? गुड आयडिया. ते मी फील करते, म्हणजे छान वाटतं ना. आता आम्ही स्वित्झर्लंडला गेलो होतो तर तुम्हाला माहिती आहे DDLJ मूवीचे जेवढे पण सीन रिक्रिएट केले होते आम्ही, तर ते लगेच असं क्लिक झालं. तर इतकं भारी वाटत होतं तेव्हा. आता पण तेच भारी वाटतं का ज्या ठिकाणी त्या मूवीची शूटिंग झाली तिथे आम्ही आहोत आणि हे मी तुम्हाला आता माझ्या व्हिडिओ थ्रू दाखवते. तर ते खरंच खूप छान वाटतं. छोटंसं मी पॉसिबल झालं तर थोडंसं दाखवेन म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. आणि अजून एका ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहे, तिथे सुद्धा एक सीन शूट झाला होता आणि बघूया आम्हाला रिक्रिएट करता आला तर ते करू शकतो आम्ही. आजूबाजूला ना खूप सारे रेस्टॉरंट्स आहे. इथे बघा कलरफुल बिल्डिंग्स आहे, तिथे रेस्टॉरंट आहे समोर आहे, पण इथे कसं जेवण आहे ना असं खूप चांगलं टेस्टी असं मिळत नाही. रिव्ह्यूज आम्ही दोघांनी बघितले आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे नॉर्मली माहिती आहे इथे आपण येतो तर नॉर्मल रेट माहिती असतं, एक्सपेन्सिव्ह असतं, तरी पण आपल्याला ट्राय करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण फूडची क्वालिटी एवढी काही खास नसल्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण एवढे पैसे देऊन पण चांगलं जेवण मिळत नाही, तर मग काय फायदा. इथे येऊ शकता, बघू शकता. अगर जर तुम्हाला काहीतरी हा व्ह्यू एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही ड्रिंक वगैरे करायची असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता. आम्ही करत नाही त्यामुळे मग चला आपण जायचं आता दुसरीकडे. जस्ट जेवण झालं आमचं इंडियन रेस्टॉरंटमध्येच होतो आता आलेलो, कारण की तुम्हाला माहिती मम्मी सोबत, तर मग आपले आई वडील जे असतात ना त्यांना इंडियन आपलं फूड आहे तेच कम्फर्टेबल वाटतं. तर इथे एक इंडियन रेस्टॉरंट होतं ताजमहल म्हणून, इथे आलो होतो. जेवण खरंच खूप छान होतं आणि जेवण झालं मम्मीला आवडलं स्पेशली जेवण ना मी छान होतं. आम्ही तर खाली बडीशोप आणि आत्ता आम्ही चाललो आहोत तेच त्या स्पॉटलाच चाललो आहोत जिथे एक सीन शूट झाला होता. पण तो इथून इतका लांब होता ना, 1 किलोमीटर तरी लागतो, 1 ते 1.2 किलोमीटर होतं. परत जायचं यायचं, त्याच्यानंतर अजून भूक लागली असती. त्यापेक्षा आम्ही विचार केला अगोदर जेवण करून घेऊ आणि मग चालता चालता ते जेवण आहे ते सुद्धा डायजेस्ट होईल. मग आता थोडंसं बरं वाटतंय. आधी असं परी बेलाला परी बाबू इकडे असं झाली इथे माझ्यासोबत बाबू इकडे. एक सुंदर बिल्डिंग दिसलेली आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन इतकं सुंदर झालेलं आहे, पूर्ण असं दगडी काम आहे. म्हणजे किती जुनं आहे एकदम, असं एकदम बघायला भारी वाटतं. आणि त्याचे जे पिलर्स आहेत त्याच्यावरती पण कार्विंग केलेली आहे. फायनली या स्पॉटला आम्ही पोहोचलो आहोत आणि ही जी प्लेस आहे याला लेक ऑफ लव्ह सुद्धा म्हणतात. तुम्हाला जर ही प्लेस शोधायची असेल तर गुगल मॅपवर लेक ऑफ लव्ह सुद्धा तुम्ही टाकू शकता, म्हणजे तुम्हाला इथला ॲड्रेस मिळणार. समोर रेस्टॉरंट आहे आणि या समोरच इथे सुशांत सिंग राजपूत आणि अनुष्का शर्मा दोन्ही बसले होते, बुक रीड करत होते आणि अनुष्का शर्मा अशी बसून एकमेकांकडे बघतात. तर हीच ती जागा होती, याच ठिकाणी आम्ही आता बसलो आहोत
आणि हे बघा लेक ऑफ लवला बसलो आहोत आणि बघत आहोत. पूछे मेरा नाम और पता रस्मों को रख के परे. भरपूर फोटोज काढून झाले आणि इतके छान फोटोज आले, इतके सुंदर दिसत होते है ना मम्मी. सर्वांनी ना फोटोज काढून झालेले आहे. फोटो काढले मस्त. हो ना. आणि ही प्लेस तर अजूनच फेमस आहे. म्हणजे जे आपले भारतीय आहे ना, जे जेव्हा इथे येतात ना तर त्यांना या प्लेसेस बघायच्या असतात का PK मूवीची शूटिंग कुठे झाली. आणि छान वाटतं. आपण एखादी प्लेस जी बघितलेली असते ना, आपण त्या ठिकाणी जेव्हा येतो तर आपल्याला ऑफकोर्स चांगलंच वाटतं. मग कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आणि हे जे आहे ना समोर ते वाटतं असं कॅसल आहे, पण तो ऍक्च्युली रेस्टॉरंट आहे. हो. आणि आता थोडं ऊन असल्यामुळे ना त्याचं रिफ्लेक्शन व्यवस्थित दिसत नाहीये. पण थोडं संध्याकाळचा वेळ असेल ना, आपण जर त्यांना दाखवतो तर नाही का खाली थोडं रिफ्लेक्शन दिसतंय, पण संध्याकाळी खूप छान दिसतं. आणि त्याच वेळेस त्यांनी ते शूट केलं होतं, त्याचं रिफ्लेक्शन आहे ना ते पाण्यामध्ये दिसत होतं ना, तेव्हा ते एक्झॅक्ट त्यांनी शूट केलं होतं. आणि खूप सुंदर फोटोज आले. आणि तुम्हाला पण आय होप तुम्हाला ही जी ब्रूस सिटी आहे आवडली असेल. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. नक्की या. आपले खूप सारे इंडियन्स युरोप टूरला येतात, पण मला असं वाटतं हे ते ह्या सिटी स्किप करतात. त्याच्या मोठ्या सिटीज आहेत, जसं पॅरिस झालं, ॲम्स्टरडॅम झालं, किंवा मग इटलीला जातात, पण ह्या सिटीजला जात नाही. तर मी सांगेल तुम्हाला की तुम्ही ह्या सिटीजला पण इन्क्लूड करा. या सिटीज पण खूप सुंदर आहेत. मी तर म्हणेन मला तरी बाकीच्या सिटीज पेक्षाही छान वाटलं. आणि आम्ही जे पण फूड ट्राय केलं, फूड वॉज अमेझिंग. खूप टेस्टी होतं. म्हणजे जसं आपल्या इंडियाला जेवण मिळतं त्याच पद्धतीचं इथे थोडं महाग आहे बाकी सिटीज कम्पेअर टू अदर सिटीज ऑफ युरोप, पण जेवणाची टेस्ट मिळते तुम्हाला मस्त. हो, इंडियन फूड पण चांगलं होतं आणि इथले जे स्ट्रीट फूड आहे ते पण खूप मस्त टेस्टी आहे. आता आम्ही काय करणार आहोत, इथून जाणार आहोत आणि बेल्जियम मधलं फेमस जे बीच आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तिथे चाललो आहोत आता आम्ही. आणि चला मग तिथे भेटूया. तर आम्ही बीचवर येऊन पोहोचलो आहोत. छान वाटते बाबू. चला. परिबेलाचे स्विमिंग कॉस्ट्यूम आम्ही कॅरी केलेले आहेत. चला. इथे बघा एक छोटंसं पार्क सुद्धा आहे मुलांना खेळण्यासाठी. आपण पहिले पाण्यामध्ये भिजू, मग नंतर आपण जाऊ. चल बेला. हां चल. दोघींना तर खूप आवडतं पाण्यात भिजायला. मम्मी परी बेला पाण्यात खेळत आहे बघा. मस्त एन्जॉय करतात. त्यांना बघून आम्हाला पण खूप छान वाटतंय. मस्त पाण्यात खेळून झालं यांचं आणि आता आम्ही निघालो आहोत लक्झमबर्गसाठी. आणि हा ब्रूजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि शूटिंग झाली होते ते स्पॉट पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.